महाराष्ट्राच्या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि पराक्रमाची एक वेगळी ओळख आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचाच हा वारसा पुढे त्यांचे सुपुत्र संभाजीराजे यांनी पुढे अविरत चालवला। खरं तर संभाजीराजे एक ढाल आणि तलवार याच्या पलीकडे पण त्यांची एक वेगळी ओळख आहे, ती म्हणजे साहित्याची। आणि खऱ्या अर्थानं हे वेगळा पैलू वेगवेगळे साहित्यिक आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडत असतात। असंच एक साहित्य संमेलन छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावानं पुण्यामध्ये होत आहे आणि याच संमेलनाच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। ते म्हणजे बुधभूषण हा एक जो त्यांचा ग्रंथ आहे तो काव्यमत केलेला आणि साहित्य परिषदचे अध्यक्ष असलेले शरदजी गोरे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर छत्रपती संभाजीराजे यांच्या नावानं एक संमेलन पुण्यामध्ये घडतंय, हे खूप वेगळेपणाची गोष्ट आहे आणि हे संमेलन गेली अनेक वर्षांपासून तुम्ही भरवत आहात। तर या संमेलनाच्या पाठीमागची भूमिका खरं तर आपण बघितलं की छत्रपती संभाजी महाराज जे आहेत ते खरं तर निष्णात अजिंक्य असे योद्धे म्हणून जगाला परिचित आहेत। छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामधल्या 120 सगळ्याच लढाई जिंकणारा एकमेव अद्वितीय छत्रपती संभाजी महाराज सगळ्या जगाला माहिती आहेत। पण त्याबरोबरीचं त्यांचा एक महत्त्वपूर्ण पैलू जे आहे, संभाजी महाराज हे बहुभाषिक होते। जवळपास 18हून अधिक भाषेमध्ये ते पारंगत होते। त्याचबरोबरीने आपण बघितलं की संभाजी महाराजांनी 4 ग्रंथांची निर्मिती केलेली लेखन केलेलं आहे। संभाजी महाराजांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला, संभाजी महाराजांनी नायिकाभेद, नखशिख, 7 शतक यासारख्या 4 ग्रंथाची निर्मिती केली। साहित्यिक संभाजी महाराज हा त्यांचा पैलू जो आहे तो हा जगासमोर आला पाहिजे। संभाजी महाराजांनी मांडलेल्या भूमिका ज्या आहेत ते सामाजिक असतील, त्या राजकीय असतील, त्या अर्थपूर्ण सगळ्याच गोष्टीवरती त्यांनी भाष्य केलेलं आहे। निसर्गशास्त्रावरती भाष्य केलेलं आहे त्यांनी, अगदी आपण बघितलं परराष्ट्र धोरणावरती भाष्य केलेलं आहे, राज्यकारभारावरती भाष्य केलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मानवी मूल्यावरती भाष्य केलेले छत्रपती संभाजी महाराज जे आहेत। तर मला वाटतं हे जर समजले तर या देशामध्ये राज्यामध्ये समता समानता हे नवी आयाम जे आहेत संभाजी महाराजांचे ते जगासमोर आले पाहिजेत। संभाजी महाराज हे जे आहेत जेवढे ते आपण बदले योद्धे म्हणून अजिंक्य होते तेवढेच ते वैश्विक पातळीवरचे विचारवंत आणि लेखक आणि साहित्यिक होते। आपण बघितलं की गागा भट्ट जे आहेत, गागा भट्ट ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस आले होते ते एक साहित्यिक संदर्भ आहे। पुढे जाऊन गागा भट्टांचा जो संवाद झाला राज्याभिषेकाच्या वेळेस संभाजी महाराजांबरोबर, पुढे जाऊन गागा भट्टाने एक समन्वयक नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथाची अर्पणपत्रिका संभाजी महाराजांना तिने अर्पण केलेली आहे की ह्या देशामधला निष्णात साहित्यिक छत्रपती संभाजीराजेंना मी माझा ग्रंथ अर्पण करत आहे। तर मला असं वाटतं संभाजी महाराजांनी काळाच्या पलीकडचे विचार मांडलेले आहेत। म्हणजे आपण बघितलं की आज आपण बघतो पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल भाष्य करतो, आपण आज दुष्काळाबद्दल भाष्य करतो, तर संभाजी महाराजांनी त्याच वेळेस अधोरेखित केलं आहे। बुधभूषण संभाजी महाराजांचा ग्रंथ आहे संस्कृतमधला, हा ग्रंथ मी मराठीत काव्यानुवादित केलेला आहे। तर त्यामधले आपण बघितलं त्यांनी काय मांडलेलं आहे, जे राज्यकर्ते आहेत राज्यकर्त्यांनी 2 गोष्टीची काळजी घेतली पाहिजे। एक तर पाणी जे आहे पावसाचं ते साठवलं पाहिजे, नाही तर दुष्काळ आभासून पडेल, आणि दुसरी गोष्ट जी आहे तर धनाचा साठा जो आहे म्हणजे सरकारी तिजोरीमधला पैसा हा योग्य ठिकाणीच वापरला पाहिजे, नाही तर सरकार कर्जबाजारी होईल। या सगळ्या गोष्टीची आपण परिणिती बघतो की राज्याची आणि देशाची अवस्था काय आहे दोन्ही बाबतीत ही वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही। सध्या बघायला गेलं तर कुठेतरी एक साहित्यिक विचार लोप पावत चालले आहेत, वाचन संस्कृती कुठेतरी लोप पावत चालली आहे। अशा सर्व समाज व्यवस्थेमध्ये खरं तर या साहित्याची एक वेगळी काय भूमिका, आणि दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजी महाराज नुसते लेखक नव्हते तर ते बहुभाषिक होते, त्यांना तब्बल 18 भाषांचं अवगत होत्या। तर या सर्व गोष्टींकडे एक साहित्यिक म्हणून तुम्ही कसं बघता? खरं तर आपण बघितलं की भाषा ही जी आहे, स्थानिक भाषा आपण जर शिकलो तर आपण लोकांच्या हृदयामध्ये अधिराज्य निर्माण करू शकतो। भाषा ही संवाद साधण्याचं माध्यम आहे। म्हणून आपण बघितलं की काळाच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजीराजेंनी जो विचार केला होता, संभाजी महाराजांना 18 भाषेमध्ये पारंगत केलं। मग संभाजी महाराज ही आपण बघितलं की एवढे प्रभावी जे व्यक्तित्व आहे ते कशामुळं आहे, तर मला असं वाटतं की अनेक भाषांचे जे पैलू असतात मग त्याच्यामध्ये मांडलेले विचार जे असतात तर ते विचार महत्त्वाचे आहेत। विचार केंद्रस्थानी मानून साहित्य जे आहे ते आपल्याला नवीन दिशा देऊ शकतं। ज्या संभाजी महाराजांनी आपण बघितलं की धर्माचं कोट करताना संभाजी महाराज असे म्हणाले होते की धर्म असावा समानता देणारा, धर्म असावा साऱ्या विश्वाला सामावून घेणारा। आता छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलेला धर्म आणि आज धर्माचं द्वंद्व या देशामध्ये राज्यामध्ये राजकारणामध्ये जे होतंय ते एक आहे का? धर्माचे ठेकेदार जे काही सांगतायत की आम्ही ह्या धर्माचे साधारणतः ठेकेदार आहोत किंवा आपण मालक आहोत, अशा प्रकारच्या आविर्भावामध्ये जी काही लोक वावरत आहेत, खरं तर त्यांनी मूळ प्रश्न विचारला पाहिजे। आणि त्यांनी पुढे जाऊन असं म्हटलं होतं बुधभूषणमध्ये
की माझे वडील छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वगुणानुसार धर्म स्थापिलेला आहे. स्वगुण म्हणजे कुठला? शिव म्हणजे सत्य. शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा धर्म जो होता तो वैश्विक होता, तो समतावादी होता, तो समानतावादी होता. त्यांना कुठल्याही प्रकारची भेदाभेद ही मान्य नव्हती. अगदी त्याचा प्रभाव आपण जर बघितलं त्यांच्या राज्यकारभारामध्ये जाती धर्मावरती कुणालाही प्रशासनामध्ये सामावून घेतलं नाही. तर त्यांनी गुणवत्तेला महत्त्व दिलेलं आहे आणि ही गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे. ही अंगीकारला आपण तर आपल्या देशातले बरेच प्रश्न सुटू शकतील. खरं तर जे आता पुण्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज संमेलन होत आहे, या संमेलनाचं वेगळं पण काय असणार आहे आणि एकंदरीत हे संमेलन कसं असणार आहे त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने होणारं हे 16वं छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन आहे. हे सगळं संमेलन जे आहे की छत्रपती संभाजी महाराजांचे वेगवेगळे पैलू जे आहेत ते अगदी तुम्हाला मगाशी मी जसं सांगितलं की छत्रपती संभाजी महाराजांचा सामाजिक, ऐतिहासिक, भौतिक, राजकीय सगळे दृष्टिकोन जे आहे, पैलू जे आहेत ते जगासमोर आले पाहिजेत, जगाला प्रेरणा मिळाली पाहिजेत. ह्या संमेलनामध्ये उद्घाटन आहे. उद्घाटनामध्ये ह्या सगळ्या गोष्टीवरती भाष्य होणार आहे. परिसंवाद आहे, तोही वेगळ्या पैलूचा आहे. परत 100हून अधिक सगळे साहित्यिक जे त्या साहित्य संमेलनामध्ये आपली हजेरी लावणार आहेत. आणि मला असं वाटतं इतिहास जो आहे, इतिहास हा पुराव्यावरती चालतो. बऱ्याच वेळा सरमिसळ केलेले सगळ्या साहित्यिकांनी कादंबरीमध्ये, कथेमधनं, मालिकेमधनं विपर्यास करून इतिहास पुढं आलेला आहे. इतिहासाला दाखले लागतात आणि आम्हाला वाटतं सत्यकथन शंभूचरित्र जे आहे लोकांसमोर जावं ह्या हेतूतनं आम्ही ह्या साहित्य संमेलनाचं आयोजन करत असतो. खरं तर छत्रपती संभाजी महाराजांचं एकंदरीत सर्व चरित्रच बघितलं तर एक वादळी राहिलेलं आहे. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून किंवा वेगवेगळ्या पैलूतून लोकांनी ते समाजासमोर मांडलं, परंतु सत्य संभाजी महाराज समाजापुढे मांडणं गरजेचं आहे. तो एक विचार म्हणून, एक साहित्यिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? संभाजी महाराजांनी सत्याची पूजा केलेली आहे आणि आजकाल लोक आपण बघतो की सत्तेची पूजा करतात. खरं तर सत्य हे जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सत्यावरती बोट ठेवून संभाजी महाराजांनी जे सांगितलं होतं, खरं तर आपण राजकीय ह्याच्यावरती भाष्य करतो. संभाजी महाराजांनी फार सुंदर उदाहरण दिले बुधभूषणमध्ये. संभाजी महाराज म्हणतात की बाबा एकदा भाताच्या शेतामध्ये एक पोपट येतो आणि हा पोपट जो आहे तो भात टिपतो आणि अचानक त्याचं लक्ष एका नारळाकडे जातं आणि त्याला वाटतं की नारळाचं फळ फार मोठं आहे. म्हणजे हे भात खाण्यामध्ये फार वेळ जातो आहे. मग तो पोपट उडतो आणि नारळाच्या झाडावर जातो आणि त्या नारळाला टोचा मारायला लागतो. टोचा मारताना त्याची टोच जे आहे, चोच ती तुटते आणि मग त्याच्या लक्षात येतं की अरे आपल्याला हव्यास जो आहे तो फार हव्यास काय कामाचा नाही. आता राज्यकर्त्यांना हे लागू होतं. जे राज्यकर्ते जे आहेत त्यांना फार लालसा झालेली आहे. कुठल्याही प्रकारची निष्ठा राहिलेली नाही. कुठल्या प्रकारचं लोकांचं महत्त्व, सत्य काही घेणं देणं नाही. मला वाटतं मानवी मूल्य जी आहेत आणि मानवता जी आहे ते खरं तर राज्यकर्त्यांच्या केंद्रस्थानी असलं पाहिजे. खरं तर छत्रपती संभाजी महाराज यांचं सत्य लोकांसमोर मांडण्यासाठी ह्या साहित्य संमेलनाचं आयोजन आहे, अशी भूमिका या ठिकाणी आपल्याला साहित्यिक शरद गोरे यांच्याकडून पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.